अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा फटका मत्स्य निर्यातीला बसला आहे। साहजिकच इथल्या मच्छीमाराच्या आर्थिक उत्पन्नावर मोठा परिणाम झाला आहे। कोकणातला मच्छीमार मेटाकुटीस आला आहे। 24 तास समुद्र आणि किनारा अशा फेऱ्या मारणारा मच्छीमार आज आर्थिक संकटात सापडला आहे। त्याचे कारणही असे आहे की अमेरिकेचे टॅरिफ धोरण खरेदीदार मच्छीमारांकडून स्वस्त दराने मासळी खरेदी करत आहेत, तर निर्यातदारांनाही आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने तेही मच्छीमारांना स्वस्त दराने मासळी मिळावी म्हणून विनंती करीत आहेत। कोळंबीसाठी अमेरिका ही मोठी बाजारपेठ, मात्र सध्या कोळंबी निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे। स्थानिक पातळीवरतीच मासे विकण्याचे धोरण जर असेल तर त्यातून मच्छीमारांचा आर्थिक विकास होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे। टॅरिफ वॉरमुळे निर्यात होणाऱ्या मासळीचे दर 50% वाढले आहेत। वाढीव टॅरिफ दर निर्यातदारांनी भरायचे की त्याचा बोजा अमेरिकेतील खरेदीदारावर टाकायचा यावरूनही वाद सुरू आहे। निर्यात घटल्यामुळे स्थानिक बाजारात दरांवर परिणाम झाला आहे। कोकणातल्या सर्व बाजारपेठांमध्ये मासे विक्री करताना जर आपण पाहिलं तर आज सामान्य खरेदी करणाऱ्या नागरिकाला, मासे खरेदी करणाऱ्या ग्राहकाला महागड्या दराने मासे खरेदी करावे लागत आहेत। एकंदरीतच कोकणातला जो मच्छीमार आहे तो मच्छीमार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे। मासेमारीसाठी ज्या लॉन्च आहेत त्या लॉन्चवर बर्फाची खरेदी करावी लागते, डिझेलची खरेदी करावी लागते, कामगार आणावे लागतात, त्यांचे पगार आहेत, दर आठवड्याला मच्छीमारांना बेगमी द्यावी लागते। हा सारा खर्च जर पाहिला तर मच्छीमार आज मेटाकुटीस आलेला दिसून येत आहे। याचे मुख्य कारण म्हणजे अमेरिकेचे टॅरिफ धोरण। असं सांगितलं जातं की इथल्या नागरिकांनी आता भरपूर मासे खावेत, त्यांच्यासाठीच आता हे सगळं भविष्यकाळामध्ये स्वस्त मासे मिळण्याच्या दृष्टीने सुरू आहे, पण अशी स्थिती नाही आहे। तर इथल्या मच्छीमारांनी तयार केलेले मासे जे आहेत तेही खरेदी करण्यासाठी बाहेरचे निर्यातदार येत आहेत, त्यामुळे स्थानिक मच्छीमार नागरिक त्यांना मासळी देत आहेत। साहजिकच इथल्या नागरिकांनाही महागड्या दरानेच मासे खरेदी करावे लागत आहेत। अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाचा हा फटका भविष्यात देखील मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना किती धोक्याचा ठरणार आहे याचा अंदाज आजच बांधला जात आहे। त्यामुळेच मच्छीमार आता सावध झाला आहे, या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे। आपण अशी अपेक्षा करूया त्यातून याला मार्ग सापडेल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।